गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असं म्हणायला काय हरकत नाही. बरं, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, या तुरीच्या शेंगा ज्या आहेत ना, कोणाकोणाच्या आवडीच्या आहेत किंवा कोणाच्या लहानपणीच्या आठवणीतल्या आहेत, कोणाला काही खास गोष्टीची आवड असते ते पण मला सांगा. तर आज इथं मी सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये अशा मस्तपैकी तुरीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या, मीठ टाकून त्याला 5-6 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतलं. पण या शेंगा खऱ्या ना चुलीवर पातेल्यात शिजवून खाण्यात जी मजा आहे ना, ती कुकरमध्ये शिजवून खाण्यात नाही. बरं असो, काळानुसार वेळेनुसार आपण स्वतःला बदलायला पाहिजे. आता इथं मी शहरात कुठून चूल आणणार आहे. गावाकडे गेले की मग मस्त मी चुलीवर काहीतरी बनवतच असते आणि मला मसाले भात चुलीवर बनवायला खूप आवडतो. तर इथं तुम्ही बघू शकताय मी किती आवडीने खात आहे. मला लास्ट टाईम आठवतसुद्धा नाही की मी तुरीच्या शेंगा कधी खाल्ल्या होत्या आणि हुरडासुद्धा कधी खाल्ला होता. काय गंमत आहे ना, आपल्या आवडीच्या किती सिंपल आणि साध्या गोष्टी आहेत आपल्या बालपणीतल्या. हुरडा असू दे, लोंब्या असू दे, ऊस असू दे, बोरं असू दे, या वल्ल्या तुरीच्या शेंगा असू दे, आपण कच्च्यासुद्धा खाल्लेले तोडून. ती आंब लागल्यानंतर त्याचा हात तोंडाला लागली, तिची चणचण करायची ना, तर त्याच्यातसुद्धा काही दुःख वाटायचं नाही. पण शेतामध्ये एन्जॉय करायला मिळतं याचा खूप आनंद होता. मी माझ्या लग्नाच्या आधी वर्षातनं फक्त एकदा शेतामध्ये जायचे, तेही दरशिवेळ अमावस्या जी असते ना, अमावस्याच्या पूजा त्या दिवशी. तर तुम्ही कधी कधी जायचं ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.